त्यांचे प्रतिनिधी जास्त गर्दी करतात, त्यांना जरा बसवून घ्या. कशी एकदम मजेत ना. सो आपण आलोय नवीन ब्लॉग सोबत. सो आपण चाललोय झोम्याना, लांब एकदम. सो निघालो, लय लांब जायचं आपल्याला, 60 किलोमीटर. चला बघत राहा एरडीत अथर्व. एंट्री करायला नाही दिला, एंट्री करायला नाही दिला. त्याला एंट्री शिवाय हेच नाही का, एंट्री द्यायला पाहिजे बघा ना कशी आला पाठवून आला बाबा.
बाहेर ये. आवाज दे. ते लांब आहे काटेपूर बाहेर शिंग निघाले. सेम टाकले शाबास. बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची झुंज ही फायनलला बघायला मिळते. मात्र आज सगळ्यात प्रथमची झुंज चालू आहे. तो जरा टाळ्या वाजवा, त्यांना जरा प्रतिसाद द्या, प्रतिसाद द्या. थोडावळे आणि काजू लावण्यात आलेले आहे. आहे ना फार उत्कृष्ट अशी झुंज चालू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा फार उत्तम आहे. बघा, प्रेक्षक अनेक ठिकाणी झुंज पाहायला जातात.
मात्र अशा प्रकारे व्यवस्थित झुंज कुठं पाहायला मिळते का पहा. व्यवस्थितरित्या प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा एवढा उत्तम आहे आणि रेडे सुद्धा बघा तुम्ही फार उत्कृष्ट प्रतिसाद देतात, त्यामुळे रेडे सुद्धा उत्तम प्रतीने झुजतात. किरण पवार आपण आपल्या स्वयंसेवकांसह फार उत्कृष्टरित्या आपली कामगिरी बजावतात. धन्यवाद. मला वाटतं साधारणपणे 10 मिनिटं होऊन गेली. फार उत्कृष्ट अशी झुंज झालेली आहे. फार अटीतटीची अशी झुंज होते. झुंज थोडी मैदानाच्या मध्य ठिकाणी व्हायला पाहिजे होती, मात्र एकाच ठिकाणी झाली, एका कोपऱ्यात झाली. मात्र तरी सुद्धा आता रेडे मैदानाच्या सेंटरला आलेले आहेत. त्याप्रमाणे रेड्यांचे मालक सुद्धा आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. आपल्या रेड्यांना आवाज देत आहेत, चल उचल. स्वयंसेवक आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी एकदम उत्तम आहात. किरण पवार आणि निलेश सावंत आपली उत्कृष्ट आणि कामगिरी बजावत आहेत. फार उत्कृष्टरित्या अशी झुंज चाललेली आहे. स्वयंसेवक सुद्धा उत्कृष्ट प्रतिसाद देत आहेत. झुंज सुद्धा उत्तम चाललेली आहे. उठू नका, उठू नका, उठू नका कोणी, तिथे जागेवर बसा. विनंती आहे, झुंज गेटच्या बाहेर जायला पाहिजे नाही, झुंज मैदानातच सुटायला पाहिजे. प्रेक्षक रेड्याच्या पाठीमागचे प्रेक्षक मालक कृपया प्रतिनिधी मागे ना, थांबवा ना, काय फरक पडतो, थांबवा. झुंज व्यवस्थित दिसू द्या. बाबू कदम सुद्धा आपलं कामगिरी फार रेड्यांचे प्रतिनिधी जास्त गर्दी करतात, त्यांना जरा बसवून घ्या, बसवून घ्या. राहू दे ना उभे, बाकीचे बसा ना. तुमचे बंबशेट कदम अगदी जातीनिशी मैदानाची चाचपणी करतायत आणि मैदानात व्यवस्थितरित्या उत्कृष्ट कामगिरी बजावतात. धन्यवाद. चालू असलेली झुंज सोनिया वर्षेस भाऊ झुंज जास्तीत जास्त 10 मिनिटं होऊन गेले असतील. युट्यूब लाईव्ह सन्मान्य दीपकचे पार्टी करतायत. आपल्याला ही झुंज यानंतर सुद्धा युट्यूब लाईव्ह पाहायला मिळणार आहे. जरा टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. झुंज शांत पडत चालली, प्रतिसाद द्या. व्यवस्थित होणार आहे. फक्त रेड्यांच्या प्रतिनिधींनी गर्दी करू नका, बस सगळ्यांना पाहायला मिळू द्या. रेड्याचा मालक भाऊ पार्टे स्वतः अगदी जातीनिशी झुंजीकडे लक्ष देऊन आहे. आपल्या रेड्याला ऑर्डर देतोय, चल उचल. स्वयंसेवक धावत आतमध्ये येऊ नका, काय गरज नाही, लांबून दिसते झुंज. स्वयंसेवक गर्दी करू नका. प्रतिनिधींनी पण बसून घ्या, झुंज होणार, व्यवस्थित होणार आहे. झुंज सोडवण्यासाठी आपण माणसं नेमलेली आहेत, जास्त काळजी घेण्याची गरज नाही. किरण पवार गेटवर जी आपली माणसं आहेत त्यांना तयार राहायला सांगायचं आहे. झुंज गेटच्या बाहेर जायचं कामा नाही.
तू काढ तू सिंगल करा नका ते काढ तुम्ही हा कोणी खाली बसा उत्कृष्ट जी निवडणूक चालू आहे ती प्रेक्षकांच्या या प्रतिसादावर चालू आहे. बघा प्रेक्षक किती शांत आणि व्यवस्थितरित्या झुंजीचा आस्वाद घेत आहेत. अनेक ठिकाणी आपण झुंजी बघायला जातो तिथे चेंगराचेंगरी गर्दी आरडाओरडा चालू असतो. मात्र या ठिकाणी नियोजन बघा. आपण सुद्धा रत्नागिरी रायगड अनेक ठिकाणी जातो झुंजी बघायला. तिथे झुंज बघूनच येत नाही. महिला वर्गाला तर कधीच नीट बघून देत नाही. मात्र आज महिला आणि पुरुष काटा लावला नसा एक काटा लावला नसता ना आस्वाद घेत आहेत. झुंज या टोकापासून त्या टोकापर्यंत मला वाटतं साधारणपणे 15 मिनिटं झाली 100 फुटाच्या आसपास झुंज इकडून तिकडे चालू आहे. 15 मिनिटं झाली बरोबर हे ना, या ठिकाणी पण 16 मिनिटं 16 मिनिटं रेड्यांचे प्रतिनिधी कृपया जास्त गर्दी करू नका. हा पडायला लागणार झुंज चालू आहे त्या ठिकाणी जास्त बडबड करू नका. कृपया युट्यूब लाईव्ह चालू आहे. आपला आवाज त्याच्यामध्ये खेचला जातो. तो काय काढतो लाल टोपीवाला तो लाल टोपीवाला तो पण युट्यूब काढतो युट्यूब काढतो ना तो मला इकडे मला काय मालक आहे हा इथं बसलाय पालकर आहे ना तो पालकर आहे युट्यूब वाला या ठिकाणी या झुंजी पार पाडण्यासाठी अनेक लोकांनी आपल्याला उपकृत केलेला आहे. तरी त्या सगळ्यांचे आपण आभार मानतो. भाऊ रेड्याचा मालक भाऊ पारखे रेड्याच्या जवळ जातीनिशी उभा राहून आपला रेडा किती व्यवस्थितरित्या झुंज करतोय आणि व्यवस्थितरित्या दखल घेतोय. आपल्या इकडे कोण ओरडे सोन्या उचल टफ फाईट आहे. अपेक्षा नाही अशा अपेक्षा नाही बादल आहे अजून वर बादल आहे बादल आणलाय ना आणलाय बादल आणलाय आणि आपोआपसला रेडा याने घेतलाय हवे कडतो अजून आणलाय. खूप स्वागत करा. रायगडचा अक्षय तांदळे यांचा सोन्या आणि रत्नागिरीचा भाऊ दीपक पार्टी टांगर यांचा रेडा यांच्यामध्ये फार अटीतटीची अशी झुंज चालू आहे. अशा प्रकारची झुंज आपल्याला फायनलची बघायला मिळते. मात्र ही सगळ्यात पहिली झुंज प्रेक्षकांना मन मिळत फार कमी पाहायला मिळते. कृपया आपले गेटवरचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया शार्प राहायचं आहे. पुढची जबाबदारी आपली आहे. ही झुंज आहे ती मैदानाच्या बाहेर आपण जाऊनच द्यायची नाही पाहिजे. इतर ठिकाणी ज्या झुंजी होतात आणि आपल्या ठिकाणी आज झुंज होते आहे त्याच्यात बराच काही बदल बघायला मिळाला पाहिजे. आपलं नियोजन व्यवस्थितरित्या किती पार पडतं ते आपल्याला दाखवून द्यायचं आहे. दोन्ही गेटवरचे आपण मैदानाच्या बाहेर जाऊन द्यायचं आहे. नाही उचलू शकत उचलू शकत नाही.
तो जाऊ द्या तिकडे घेऊन जाईल जाऊ द्या घेऊन जाऊ द्या चल सोन्या 3 वर्ष फायनल मारतो तो पहिले त्यांच्यात सोन्या तेच ना तुला का बसा त्याप्रमाणे त्याला तो प्रतिसाद देतोय. सोन्या इकडे आमचा रायगड मधला आम्ही आलोय तो 3 वर्ष झोंबे घेतोय तो किती उचला तो झटन का यांच्यात लवकर चांबडी कशी उडवली तू वर बघितली का दोनाला चांबडी किती काढली किती वर काढली त्याची उडवली पाहिजे मग आता एकदा लावला की झाला काम आमचा त्याचा दम काढून शेवट त्यालाच पलवर बसलाय तो धंदा व्यवस्थित होणार, काही काळजी नको. हॅलो स्वयंशोध जरा लांब राहायचं आहे, जरा लांब राहा, हा जरा लांब राहा. चायचा व्यवस्थित होणार, काही काळजी नको. चायचा भांड व्हायला भांडीला बघा चौकांकडे लक्ष ठेवा. शिवाजी महाराज स्वयंसेवकांकडे लक्ष ठेवा फक्त. खाली आहे खाली आहे बघा खाली खाली टोक कारणाच होते टाकून ठेवलाय की सोन्या वर्षे भाऊ, सोन्या वर्षे भाऊ, रायगड विरुद्ध रत्नागिरी. टाळ्या टाळ्या, एवढा टाळ्यांचा प्रतिसाद द्या, तेवढी झुंज व्यवस्थित होणार आहे, एवढी नक्की आहे. दीपक पार्टी स्वतः एवढी व्यवस्थितरित्या युट्यूब लाईव्ह करतायत. आपणाला या झोंबीचा आस्वाद नंतरही घेता येणार आहे. त्याच्यासाठी आपली सोय खास दीपक पार्टी साहेब करतायत. मला वाटतं काहीचा भाऊ या रेड्याचा मालक भाऊ पार्टी आपल्या रेड्याला मार्गदर्शन करतोय, फार जवळून मार्गदर्शन करतोय. यानंतर जी झुंज होणार आहे, यानंतरची झुंज होणार आहे ती आव्या घोरपडे, अविनाश घोरपडे विरुद्ध गोमेंडी. अविनाश घोरपडे रत्नागिरी विरुद्ध गोमेंडी रायगड या दोन तुल्यबल्य अशा रेड्यांमध्ये होणार आहे. दोन्ही रेडे मालकांनी तयारीत राहायचं. अविनाश घोरपडे विनय आणि गोमेंडी रायगड या दोन्ही रेडे मालकांना विनंती आहे की आपण कृपया यानंतरची झुंजसाठी रेडे लवकरच मैदानात घेऊन येण्याची तयारी ठेवायची आहे. रेडे मालकांच्या प्रतिनिधींना विनंती आहे, जास्त रेड्यांच्या जवळ गर्दी करू नका. पहिले 23 मिनिटाची झाली, 23 मिनिटाची झाली आता. मला वाटतं या ठिकाणी सगळ्यात पहिला अभिनंदन करायला लागेल तो अक्षय कांबळे सोने या मालकाचा आणि ओ पार्टे टांगर या दोन रेडे मालकांसाठी जरा सगळ्यांनी टाळ्या वाजवा पाहू. या दोन रेडे मालकांच्या या मेहनतीमुळे आपल्याला झोंबी बघायला मिळते. यानंतरची होणारी झोंबी आदिनाथ घोरपडे विनय, आदिनाथ घोरपडे विनय आणि गोमेंडी या दोन्ही रेडे मालकांना विनंती आहे की आपण कृपया यानंतरच्या होणाऱ्या झुंजीसाठी आपण तयारीत राहायचं आहे. शाबास, टाळ्या द्या. दोन्ही रेडे मालकांचं अभिनंदन. अक्षय तांदळे सुद्धा सोन्या उचल आणि त्या पद्धतीने सोन्या सुद्धा प्रतिसाद देतोय. त्याचप्रमाणे तर मला वाटतं जवळजवळ भाऊ या रेड्याच्या कानातच सांगतोय की आपल्याला ही झुंज हारायची नाही. भाऊ पार्टीचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. बघा तो रेड्यापेक्षा जास्त मान लावून झुंज कशी व्यवस्थित होईल याचा प्रयत्न करतोय. समोरती दररोज असतो तिथेच असतो. दोन्ही रेड्यांची ताकद फार प्रतिष्ठित तुल्यबलाचे रेडे आहेत. मालकांची मेहनत आणि रेड्यांची बरोबर ही झुंज करण्याची पद्धत फार योग्य आणि उत्तम आहे. चाय कुठे गेले आणि रात्री फोन केला तर नायक केलं बंद होता का गेटवरच्या आपले जे स्वयंसेवक दोन्ही गेटवरचे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया शार्प राहायचं.
त्याच्यात चाय बनवा आणि मग घालून द्यायचं. झुंज कधी संपेल आपल्याला माहित नाही, मात्र याच्यानंतरचा जो जबाबदारी आहे ती गेटवरच्या दोन्ही आवाज कमी कर म्हटल्यानंतर रेड्याने आवाज वाढवला. या ठिकाणी आपल्याला जे मैदानात झुंज पाहायला मिळत आहे, झुंज चालू होती तेव्हा आपण प्रतिस्पर्धी बोलतो, मात्र चांगली गोष्ट अशी आहे की पळू पार्टी आणि अक्षय तांबे हे दोघे खास अरे बारक्या भारू अरे शाबास शाबास. स्वयंसेवक प्रतिनिधी प्रतिनिधी कृपया जास्त गर्दी करू नका. झुंज होणारच आहे, झुंज होणार आहे. प्रतिनिधींनी गर्दी करू नका बस. मला वाटतं चालू वर्षाच्या हंगामातील एवढी उत्कृष्ट अशी झोंबी बघायला मिळालेली पहिली झोंबी असेल रत्नागिरी आणि रायगडमध्ये. स्वयंसेवकांचे प्रतिनिधी गर्दी करू नका, जास्त गर्दी वाटते. लांब राहा ना, लांब राहा जरा, बाकीच्यांनी लांब राहा. मालकांनी राहू द्या ना जवळ, काय फरक नाही. एवढ्या जागेवर उभे राहू नका रे. आणि सर बस स्वयंसेवक आपली कामगिरी बजावतात. रशिवाला स्वयंसेवक पुढे यायचे नाही, पुढे यायचे नाही. आपण आज त्या जागेवरच बसून राहा. निळा बनियानवाला स्वयंसेवक तिथं आज तिथेच थांबा, पुढे यायचं नाही कोणी. शिवाजी मानेसाहेब आपण कृपया स्वयंसेवकांना ते बिल्लवाला प्रतिनिधी त्यांना पुढे येऊन देऊ नका. पळू पार्टी पण जरा पेटलेली दिसत आहेत. प्रेक्षकांचा पैसा वसूल बंद झालेला आहे. प्रेक्षकांनी कबूल करावा, टाळ्या वाजवा जरा. आपल्याला मनसोक्त अशी झुंज पाहायला मिळाली आणि अजिबात जागेवरून न हलता ती पण. म्हणजे एका बाजूला जायला लागलेली आहे. स्वयंसेवकांना विनंती आहे, प्रेक्षकांनी थांबायचं, प्रेक्षकांनी अजिबात हालायचं नाही. स्वयंसेवक बघतील, प्रेक्षकांना आपल्या जागेवरच थांबा. स्वयंसेवक गर्दी करू नका. रंग बरोबर परत मैदानात येणार आहे. आरडाओरडा करू नका, आरडाओरडा करू नका. बाबू कदम प्रत्यक्षरित्या झुंज हाताळत आहेत. कोणी आरडाओरडा बाकीच्यांनी करू नका. गर्दी मला वाटतं जास्त होते स्वयंसेवकांची.
निलेश सावंत, किरण पवार. प्रेक्षकांची गर्दी जास्त होताना वाटते. बसवा खाली त्यांना, प्रतिनिधींना बसवा ना खाली. काय फरक नाही. कृपया दोन्ही गेटवरच्या स्वयंसेवकांना विनंती आहे. फक्त एका बाजूला निकम आहे, निकम दुसऱ्या बाजूला कोण आहे मला माहित नाही, पण गेटवरच्या स्वयंसेवकांनी शार्प राहायचं आहे. कधी संघ गेटवर येऊ शकते. रेडा मैदानाच्या बाहेर जातात सामान्य, मैदानातच आपल्याला झुंज सोडवायचे. प्रेक्षकांना पण विनंती आहे, झुंज कुठेही पाठ जाऊ शकते. सायरा वैरा पळायचं नाही, आपल्या जागेवर व्यवस्थित राहायचं आहे, लक्ष द्यायचं आहे फक्त. यानंतरची होणारी झुंज आहे की आदिनाथ घोरपडे विले रत्नागिरी आणि गोमेंडी रायगड दोन्ही रेल्वे मालकांना विनंती आहे की आपण तयारीत राहायचं आहे. थोडासा काहीसा अंदाज घेऊन परत टक्कर टेकण्याच्या तयारीत दिसतोय अक्षय तांदळे यांचा रेडा. कोणताही रेडा हार मानायला तयार नाहीये. बंद शेवटच्या टप्प्यात आलेली दिसते आहे. कृपया प्रेक्षकांनी प्रतिसाद द्या. बंद शेवटच्या टप्प्यात आलेले स्वयंसेवकांचं लक्ष असू द्या. स्वयंसेवकांचं पुढचं काम आहे आता. बंद शेवटच्या टप्प्यात आहे. सुरेश पवार आचार्य मागे जरा माणसं पुढे येणार आहेत. समोर घेऊन या. आदिनाथ घोरपडे यांचा रेडा
अरे पाणी पाहिजे रे. पाणी पाणी आणा. शाबाश उडव. एकटेच बिया बाबांना द्यायचं आहे. त्यांना मीच करायचे हो. त्यांना मीच करायचे हो. काय एवढा गोमी झाला सोडतील काय. अरे बसा नाही. कट मध्ये लगी
बादल पलट आहे, बादल पलट आहे. अरे 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 राखेला वळत गेला, राखेला वळत गेला. त्यांनी पप्पे मानेला बाय दिलेली आहे बादलनी. पप्पे मानेला म्हणून इथं मैदानात गर्दी झाली. मैदानात गर्दी होती. लोकांनी बाजूला रेल्वेच्या पाठीमागे भरपूर पब्लिक आहे. अक्षय निकम बाजूला व्हा तुम्ही. अक्षय निकम तुम्ही पाठीमागे व्हा. बाजूला काही आता आम्ही घरी निघालोय. सेमीफायनल बघितली आणि सेमीफायनल आम्ही फायनलसाठी थांबलो नाही, कारण 2 मिनिटाचा झोंब्या होणार आहे. सो आम्ही फायनलसाठी थांबलो नाही आणि निघालो आता घरी. आपल्या सोन्याची फाईट झाल्यानंतर आपण निघालो आता. एन्जॉय करा ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय, भेटू नवीन ब्लॉगसोबत. आणि माझ्या जोबीच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. हे बघा, मला सबस्क्राईब करा. चला फटाफट, झोंब्यांचा व्हिडिओ ह्याला असणार सगळ्या. चला बाय.